Hello all and welcome to the concluding part of this session. आज आपण जी पोएम कंपॅरिझन्स आपण वाचत होतो तिचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. जे थोडंसं उरलेलं होतं आपल्या मागच्या सेशन मध्ये त्याला आपण समजूया. तर चला वाचू आपण कंपॅरिझन्स. तर मुलांना आपण मागच्या सेशन मध्ये कित्येक गोष्टी आधीच आपण वाचून चुकलेलो आहोत, तरी सुद्धा एकदा रिव्हिजन करता आपण आज परत त्या गोष्टी वाचूया. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. म्हणजे स्पेसशिप अंतरिक्ष यानसारखा फास्ट, तेज, आणि स्नेल सारखा, स्नेल म्हणजे हा जो जीव असतो याला स्नेल म्हणतात, स्नेल सारखा स्लो म्हणजे हळू. बिग एज अ डायनासॉर, स्मॉल एज अ नेल. डायनासॉर सारखा मोठा आणि नेल म्हणजे खीळ, जो खिळा आपण लावतो भिंतीवरती त्याच्यासारखा लहान. फायर्स एज अ टायगर, जेंटल एज अ लॅम्ब. टायगर सारखा फायर्स म्हणजे खतरनाक, आणि लॅम्ब सारखा जेंटल म्हणजे खूप जे आहे एकदम शांत. सार एज अ लेमन, स्वीट एज जॅम. लिंबू सारखा आंबट आणि जॅम सारखा गोड. ड्राय एज द डेझर्ट, वेट एज द सी. डेझर्ट सारखा, रेगिस्तान सारखा ड्राय म्हणजे सुखा. मरुभूमी कशी सुखी असते ना, एकदम पाणी नसते तिथे, ओलावा नसतो. आणि वेट एज द सी, आणि समुद्रासारखा, महासागर सारखा जे आहे ओला. स्क्वेअर एज अ हाऊस, राऊंड एज अ पी. घरासारखा स्क्वेअर म्हणजे चौकोर, चौखट्टा, आणि गोल पी सारखा, पी म्हणजे मटर, मटरचा दाणा असतो तर मटर सारखा गोल राऊंड. कूल एज अ केव, वॉर्म एज टोस्ट. केव म्हणजे गुफा, तर गुफ्यासारखा थंड. गुफा कशी असते? थंड असते, जिथे जानवर लोक राहतात ती थंड असते. आणि वॉर्म एज टोस्ट, टोस्ट म्हणजे जे खाणारं असतं, जे आपण खातो टोस्ट ब्रेडचं, ते गरम असतं, तर वॉर्म एज टोस्ट, वॉर्म म्हणजे गरम. नॉइझी एज अ रोड ड्रिल, क्वाइट एज अ घोस्ट. रोड ड्रिल सारखा नॉइझी म्हणजे शोर करणार, जे खूप आवाज करतं, आणि घोस्ट सारखा, घोस्ट म्हणजे भूतासारखा शांत. स्ट्रॉंग एज अन ऑक्स, वीक एज किटन. ऑक्स सारखा, बैल सारखा स्ट्रॉंग मजबूत, आणि वीक एज अ किटन, आणि मांजरी सारखा वीक म्हणजे कमजोर. म्हणजे मांजर आणि इथे ह्या दोन दोन वस्तूच्या हर ह्याच्यात जे आहे कंपॅरिझन केले गेले आहे. तुम्ही हे बघा. हार्ड एज अ रॉक, सॉफ्ट एज अ मिटन. रॉक सारखा, पत्थर सारखा, दगडासारखा हार्ड, म्हणजे की एकदम जे हार्डनेस असते ना त्याची, की आपण तोडू नाही शकत त्याला. आणि सॉफ्ट एज अ मिटन, मिटन सारखा सॉफ्ट, मऊ. डार्क एज अ टनल, लाईट एज द मून. टनल, टनल मधनं कधी गाडी जाते, जेव्हा ट्रेन वगैरे जाते, बस जाते, तुम्ही बघितलं असेल किती किती अंधार असतो तिथे, तर तिथल्यासारखा अंधार, डार्क एकदम अंधारवाला. आणि लाईट एज द मून, आणि मून जे असतं ते कसं चंद्रमेचा प्रकाश असतो, तर त्याच्यासारखा लाईट म्हणजे की त्यासारखा उजड. नाईट टाइम, मिड नाईट, मिड डे टाइम, नून. आता पहा, नाईट टाइमला मिड नाईट म्हणजे जेव्हा अर्ध्या रात्री असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? मिड नाईट म्हणतो. आणि तसंच डे टाइम, नून. आणि जेव्हा रात्रीचे 12 वाजतात आपण मिड नाईट म्हणतो, आणि दिवसाचे 12 वाजतात त्याला आपण नून म्हणतो, डे टाइम, नून. टॉल एज अ जायंट, शॉर्ट एज अन एल्फ. म्हणजे जायंट म्हणजे काय? खूप मोठा राक्षस, जो लंबा चौडा असतो, तर त्याच्यासारखा टॉल, त्याच्यासारखा लांब. आणि शॉर्ट एज अन एल्फ. एल्फ म्हणजे काय? एक इमॅजिनरी क्रिएचर आहे ऍक्च्युली, म्हणजे काल्पनिक एक आहे असा क्रिएचर, जो की खूप छोटासा, बुटुकलासा एवढासा असतो, असं एवढासा. आणि त्याचे मोठे मोठेसे कान असतात. तुम्ही जर का कधी ती फिल्म बघितली असेल हॅरी पॉटरच्या फिल्म्स, त्याच्यामध्ये एल्फ आहेत, त्याच्यामध्ये एल्फ तुम्ही बघू शकता, त्याचे सिरीज आहेत फिल्म्सच्या. तर त्याच्यासारखा छोटा म्हणजे लहान. तर टॉल आणि शॉर्ट, टॉल लंबा, शॉर्ट छोटा. क्रूड एज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट एज अ शेल्फ. माउंटेन पाथ सारखा क्रूड, माउंटेन पाथ म्हणजे जी असा उंचा नीचा असा असा रस्ता असतो, टेढा मेढा, तर त्याच्यासारखा क्रूड असा असा रस्ता. आणि स्ट्रेट एज अ शेल्फ. शेल्फ पाहिली तुम्ही? शेल्फ म्हणजे घराची शेल्फ, सामान ठेवता असं असते, सीधी सीधी शेल्फ असते ती, तर त्याच्यासारखं स्ट्रेट. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तर म्हणतात इथे जे रायटर आहे तो म्हणतोय की जे पूर्ण जग आहे ते असंच फुल ऑफ अपोजिट्स, ते अगदी विपरीत वस्तूंशी भरलेलं आहे. थिंक ऑफ सम युअरसेल्फ. आता हे त्यांनी खूप सारे सांगितलेत. आता ते म्हणतात की आता तुम्ही आपल्या स्वतःहून काही सोचा. आता मी इतके सांगितले, तुम्ही सुद्धा काही सोचा. तर छान होती ही पोयम. आता बघा, तुम्हाला मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं सिमिली. सिमिली म्हणजे काय असतं? या पोयम मध्ये सिमिलीचा यूज भरपूर झालेला आहे. प्रत्येक लाईनीत सिमिलीचा यूज झालेला आहे. जिथे तुम्हाला पोयम मध्ये ऍज किंवा लाईक असे जे काही शब्द दिसेल, तर तिथे सिमिलीचा यूज होतो. आणि तुम्हाला एक्झाम्पलच्या तौरवरती सांगायचं तर तुम्ही एखादी लाईन ह्याच्यात लिहू पण शकता. ऍज अ, फास्ट ऍज अ स्पेसशिप. ठीक आहे, तर इथे म्हणजे की आपण दोन वस्तूचं काय करतोय?
तुलना करतोय, कंपॅरिझन करतोय, तर त्याच्यामध्ये ऍज शब्दचा युज केला. आणि कधी कधी असंही असतो की आपण बिना ऍज किंवा लाईक शब्द युज करतो, त्याचा तुलना करतो, ते वेगळं असतं. पण जिथे आपण हे असे सगळे शब्द युज करतो त्याला सिमिली म्हणतात. SIMILE हे त्याची जे आहे स्पेलिंग आहे. तशा प्रकारे ते सिमिलीचा युज झालेला आहे प्रत्येक लाईनीमध्ये. आता बघा इथे क्वेश्चन्स काय दिले आहे. व्हॉट ऍडजेक्टिव्स वर्ड्स आर यूज टू हिअर टू शो शेप, साईज, टेम्परेचर. इथे काही ऍडजेक्टिव्हचा शब्दांचा युज झालेला आहे. तर ते विचारते कोणते हे शब्द आहेत ज्याच्याने की तुम्हाला शेप, साईज आणि टेम्परेचरचा पता चालतोय. तर शेप म्हणजे आकार, आकाराचा कुठून पता चालतो आपल्याला, बिग आणि स्मॉल. ठीक आहे ना, या शब्दांवरनं हे ऍडजेक्टिव्ह आहेत. बिग, स्मॉल वरनं आपल्याला आकार, शेप कळतं. साईज, साईज कशावरनं कळतं आपल्याला, पहा साईजही आपण इथून शोधून काढू. तर बघा इथे आता आपण क्वेश्चन बघूया. व्हॉट ऍडजेक्टिव्ह वर्ड्स आर यूज टू हिअर टू शो शेप, साईज, टेम्परेचर. या पोयम मध्ये ऍडजेक्टिव्हचा भरपूर युज झालेला आहे. तर आता हे म्हणतात की कोणत्या ऍडजेक्टिव्हचं, कोणत्या विशेषणचं युज झालंय, इथे उपयोग केलेला आहे दाखवाय करता शेप, साईज आणि टेम्परेचर. तर शेप म्हणजे काय झाला, आकार. आकार दाखवाय करता इथे कोणता युज झालाय शब्दांचा, हे पहा. आकाराकरता झालाय स्क्वेअर एज अ हाऊस, राऊंड एज अ पी. तर स्क्वेअर आणि राऊंड ह्याच्याने काय कळतं आपल्याला, शेप म्हणजे आकार. हे दोन्ही काय आहेत, आकार आहेत. स्क्वेअर म्हणजे चौखट्ट आणि राऊंड म्हणजे गोल, तर हे आकार आहेत. अशाच प्रकारे साईज, साईज म्हणजे काय, लहान मोठं. तर साईज कशावरनं कळतं आपल्याला, साईज करतं बिग आणि स्मॉल. बिग एज अ डायनासॉर, स्मॉल एज अ नील. तर बिग आणि स्मॉल ह्याच्याने आपल्याला साईज कळते. आणि अशाच प्रकारे टेम्परेचर म्हणजे की गरम, थंड वगैरे असं काही. तर हे कशावरनं कळतं, कूल एज अ केव, वॉर्म एज टोस्ट. तर कूल, वॉर्म ह्याच्याने आपल्याला काय कळतं, टेम्परेचर कळतं. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन आहेत तुमचे, तुम्हाला जेव्हा पॅराग्राफ येतो एक्झाम मध्ये, तेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. तर ते तुम्हाला आल्या पाहिजे. तर ते तुम्ही याचा आन्सर कसं लिहाले, द वर्ड्स यूज टू शो हिअर टू शो शेप, साईज अँड टेम्परेचर आर. ज्यांचं शेप करता तुम्ही लिहाले स्क्वेअर, राऊंड. साईज करता बिग, स्मॉल. आणि टेम्परेचर करता कूल आणि वॉर्म. बघा इथे लिहिलंय, व्हेन यू कम्पेअर टू थिंग्स दे मस्ट हॅव ऍटलीस्ट वन कॉमन फीचर. जेव्हा तुम्ही दोन वस्तूंचं कंपॅरिझन करताय, तुलना करताय, तेव्हा एक वस्तू त्यात निदान कॉमन असली पाहिजे, म्हणजे सामान्य असली पाहिजे. दोन्हीमध्ये एक वस्तू काहीतरी एकासारखी असली पाहिजे. व्हेन वी कम्पेअर स्पेसशिप अँड अ स्नेल वी कन्सिडर ओनली देअर स्पीड. जेव्हा आपण स्पेसशिप आणि स्नेलचं कंपॅरिझन करतो, दोघांचं तसं काहीच कंपॅरिझन नाहीये, पण इथे काय वस्तूवरचं कंपॅरिझन चाललंय, स्पीडवरनं. ठीक आहे ना. तर हर वस्तू तसं अशा प्रकारे काही ना काही कोणची एक कॉमन वस्तू घेऊन आणि त्याचं कंपॅरिझन केलं गेलंय. तर हे याच्यात सांगितलं गेलं तुम्हाला. अशा प्रकारे आज आपण पोयम पाहिली छान. थिंक ऑफ कॉमन फीचर्स व्हेन यू ट्राय टू फाइंड अपोजिट्स. जेव्हा तुम्ही अपोजिट्स बघता तेव्हा असे कॉमन फीचर्स कोणते असतात जे तुम्ही बघता त्याच्यामध्ये, हे विचारतात ते. आता बघा, आता ही पोयम झालेली आहे. हे आपले मोस्ट ऑफ द एक्सरसाइज आपण करून चुकले आहोत आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये, सेशन्स मध्ये. आता आपण एक वस्तू ह्याच्यात बघूया. हे पहा, गिव्हन बिलो आर सम इडियोमॅटिक कंपॅरिझन्स विथ लाईक. लाईकचे असे कंपॅरिझन्स दिलेले आहेत. कॅन यू गेस देअर मिनिंग. आता तुम्हाला काय त्याचे अर्थ माहिती असं विचारतात ते. लुक देम अप इन अ गुड डिक्शनरी. तर ह्यांचा अर्थ जे आहे तुम्हाला कुठे बघायचा आहे, डिक्शनरी मध्ये बघायचा आहे. तर बघा, जसं आहे लाईक अ बुल इन अ चायना शॉप. हिअर चायना मीन्स डेलिकेट आर्टिकल्स ऑफ पोर्सिलिन. तर लाईक अ बुल, बुल म्हणजे काय असतं, बैल असतं ना. तर बैल एक चायना शॉप. चायना शॉपचा अर्थ काय, चायनाचा अर्थ इथे पोर्सिलिनचे जे भांडे वगैरे, जे आपल्याला चिनी मिट्टी म्हणतो आपण, किंवा ह्याचे असतात जे जे की खूप नाजूक असतात. तर बुल जर तिथे चालला गेला तर काय होईल, तिथे तिथे सगळं तहस नहस करून दे. तर ह्याचे अर्थ आपल्याला शोधायचे आहेत. लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ, लाईक अ रेड रॅग टू अ बुल, लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम, लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅग, मेमोरी लाईक अ सीव. आता बघा, युझिंग युअर इमॅजिनेशन राईट मोर कंपॅरिझन्स युझिंग लाईक. तर हा बुकचा पार्ट आपला संपलेला आहे. आज आपण याची पोयमची अप्रिसिएशन पाहू की ती कशी लिहायची. तर आता पोयम वाचून झालेली आहे आपली. अप्रिसिएशन ऑफ द पोयम बघा. द टायटल ऑफ द पोयम इज कंपॅरिझन्स. द पोएट ऑफ दिस पोयम इज अनॉनिमस. ठीक आहे, टायटल आणि पोएटच्या बाबतीत लिहिलं आपण. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज गिव्हन इन द लास्ट बट वन लाईन ऑफ द पोयम. जे सेंट्रल आयडिया पोयमचा जो थीम आहे तो शेवटल्या लाईनीत दिलेला आहे. द पोयम सेलिब्रेट्स द डायव्हर्सिटी इन द युनिव्हर्स. जे आपल्या युनिव्हर्समध्ये म्हणजे आपल्या ब्रह्मांडामध्ये जी डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळं आहे,
त्याला सेलिब्रेट करते असं म्हणतात येते. द पोएम ऑल्सो रिमाइंड्स अस दॅट ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल अँड थिंग्स आर नीडेड टू मेक आवर वर्ल्ड ब्युटिफुल. ह्याच्याबरोबर या पोएम मध्ये आपल्याला एक वस्तू आणि कळते की लाईफ मध्ये आपल्या ब्रह्मांडात विश्वात प्रत्येक प्रकारची वस्तू हवी असते ताकी हे विश्व आपलं सुंदर बनू शकेल. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 6 स्टॅन्झा इज ABCB. पहिल्या 6 स्टॅन्झाची आपली राईम स्कीम ABCB आहे. मी राईम स्कीम्स कशी बघायची तुम्हाला सांगितली होती. द लास्ट स्टॅन्झा हॅज 6 लाईन्स अँड इट्स राईम स्कीम इज ABCBDB. तो शेवटला स्टॅन्झा आहे त्याची 6 लाईनी आहेत आणि त्याची राईम स्कीम ABCB आणि DB अशा प्रकारची आहे. द फिगर ऑफ स्पीच एक्सेप्ट द लास्ट 2 स्टॅन्झाज इज सिमिली. द फिगर ऑफ स्पीच जी आहे ती सिमिली आहे शेवटल्या 2 स्टॅन्झांना सोडून. द कंपॅरिझन्स आर मेड एक्सप्लिसिट विथ द यूज ऑफ ॲज थ्रू आउट. पूर्ण पोएम मध्ये ॲजचा यूज करून कंपॅरिझन्स केला गेला आहे. द स्ट्रक्चरल क्वालिटी इज अ स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम. The 4 lines, 6 stanzas and their ABCB rhyme scheme flows with the force of a ballet. बॅले एक डान्सचा प्रकार असतो. तर हे पूर्ण पोएम मध्ये इतकं सुंदर प्रकारे ते ॲजचा कम्पेअर करून आणि जो स्ट्रक्चर आहे पोएमचा लिहायचा खूप छान आहे. तर ते त्याच्यानी पोएमची ब्युटी आहे सगळी. द लास्ट कपलेट ऑफ द पोएम गिव्स अस द पोएट्स व्ह्यू पॉइंट. जे शेवटल्या 2 लाईनी आहेत त्याच्यानी आपल्याला पोएटचा जो व्ह्यू आहे जो त्याचे दृष्टिकोन आहे ते कळतं. Here in these last lines, the pace of the poem slows down and poet's argument sinks deep down in our hearts. तर या लाईन्स मध्ये काय होतं की जे एकदम तो खूप प्रत्येक लाईनीत कंपॅरिझन करतो ते स्लो डाऊन होऊन जातो आणि त्याचं आपण सोचायवरती मजबूर होऊन जातो शेवटल्या लाईनी वाचून. माय फेवरेट लाईन इन द पोएम इज द वर्ल्ड फुल ऑफ अपोजिट्स. तर ही लाईन माझी फेवरेट आहे पोएम मध्ये. दिस लाईन रिमाइंड्स अस ऑफ द वास्ट डायव्हर्सिटी ऑफ द युनिव्हर्स. कारण की या लाईनीने आपल्याला डायव्हर्सिटीचा विभिन्नताचा आपल्या ब्रह्मांडाचा कळतं. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट मेड मी थिंक फॉर द फर्स्ट टाइम द एक्स्ट्रीम डायव्हर्सिटी इन द वर्ल्ड अराउंड मी. मला पोएम आवडते कारण की ह्याच्याने मी सोचलं की दुनियामध्ये विश्वामध्ये किती जास्त विभिन्नता आहे म्हणून मला ही पोएम आवडली. आता बघा एक्स्ट्रॅक्ट एक दिलेला आहे. हा एक तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनाने मी करवत राहते तुम्हाला लोकांना मध्ये. तर पेज नंबर 34 मध्ये जिथे पोएम आहे तुमची फास्ट ऍज अ स्पेसशिप पासून घोस्ट पर्यंत तेवढा तुम्ही जे आहे लाईन्स बघाले त्याच्यातनच हे दिलेलं आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपण पोएम वाचलेली आहे तर पहा याच्यात काय आन्सर होईल. वाईल कम्पेअरिंग अ स्पेसशिप विथ अ स्नेल द नरेटर युज्ड डॅश ऍज अ कॉमन फीचर इन बोथ. स्पेसशिप आणि स्नेलचं कम्पॅरिझन करताना नरेटरनी कसला युज केला आहे, काय वस्तू कॉमनली युज होते, स्पीड की वेट. तर स्पीडचा युज होतोय. एक फास्ट एक स्लो आहे तर स्पीडचा युज झालाय. स्क्वेअर अँड राऊंड आर डॅश. स्क्वेअर आणि राऊंड काय आहे, शेप्स आहेत की ऑब्जेक्ट्स आहेत. कॉमनली युज टू कम्पेअर तर हे शेप्स आहेत. त्याचा आन्सर शेप्स. मी येथे जाणबुजून तुम्हाला आन्सर्स नाही लिहिलेले आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग. आता याला पूर्ण करायचं. अकॉर्डिंग टू द पोएट अ स्पेसशिप इज फास्ट वेअर एज अ स्नेल इज स्लो. तर हे जे अंडरलाइंड आहे हे आपण याच्यात भरलेलं आहे. तर स्नेल हळू असतं. The poet says a road drill is noisy and a ghost is quiet. तर इथे हे तुम्ही बघा a road drill हे आपण ह्याच्यात लिहिलेलं आहे. मॅच द फॉलोइंग. आता ह्याच्यात पहा काय मॅच कराल तुम्ही. बिग मध्ये काय जाईल, टोज, डेझर्ट, डायनासोर किंवा टायगर. तर बिग डायनासोर, फायर्स टायगर, ड्राय डेझर्ट आणि वॉर्म टोस्ट. ठीक आहे, परत सांगते. बिग डायनासोर, फायर्स टायगर, ड्राय डेझर्ट आणि वॉर्म टोस्ट. अशा प्रकारे याचं मॅच तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आज ही पोएम आपण फिनिश केलेली आहे. सुंदर पोएम होती आणि पूर्ण पोएम अपोजिट्सची भरलेली होती. सिमिलीचा भरपूर प्रयोग झालेला आहे याच्यामध्ये जो की आपण जे आहे तुम्हाला नेहमी कामास येईल पुढे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.